मी बोरकर गुरुजी, विश्वज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, रावेर जिल्हा जळगाव महाराष्ट्र। माझा मोबाईल नंबर आहे 98-500-1555-8। आजचा कार्य जो आहे ते ज्योतिषशास्त्र आणि आहार संबंधी आहे। प्रथम कार्य सुरू करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया। आपण कोणाच्या घरी जन्म घ्यावा आपल्या हातात नसते, कोणाला जन्म द्यावा हे पण आपल्या हातात नसते। हा सर्व कर्मगतीचा खेळ असतो। जन्म घेणाऱ्याची कर्मगती आणि आपण जन्म देणाऱ्याची कर्मगती असा हा खेळ आपल्याला पाहायला मिळतो। आपल्याला प्रत्येक मानवाचे मूलतत्व हे ज्योतिषशास्त्रासंबंधित असते, कारण ज्या वेळेला जन्म होतो आणि जन्माच्या वेळची जी वेळ असते आणि जन्म ठिकाण असते त्यानुसार जन्मकुंडली आपली बनत असते, तयार होत असते। परंतु जन्म हा आपला त्यावेळी होत असला तरी ज्योतिषशास्त्र मात्र आपली जन्मापूर्वी म्हणजे ज्या वेळेला गर्भलिंग तयार होते सुरुवातीपासून त्यापासून ज्योतिषशास्त्र सुरुवात होते। आता ज्योतिषशास्त्राची सुरुवात झाल्यावर पहिलं आता आपल्याला नाव मिळते, जन्मनाव, आणि जन्मनावानुसार मग आपली राशी ठरत असते। तर प्रत्येक राशीचे गुणधर्म वेगवेगळे असतात आणि त्या गुणधर्मामुळे त्याची शरीर रचना, त्याचा स्वभाव, त्याचं वागणं आणि त्याचा भोग जो काही कर्मगतीनुसार असतो तो ठरत असतो। परंतु आपल्याला ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून आपल्याला ती व्यक्ती कशी आहे, काय आहे याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला निश्चित याच्यातून मार्गदर्शन होते। तर आपण या ठिकाणी जर बघायला गेले तर या तत्वाची निगडीत जर मनुष्याने वागले आणि त्यानुसार त्याचा जर आहार आणि वागणे आणि इथे कर्मगती जर असली तर मग त्याचं जीवन सुखावं होते आणि मग सुखावं झालं की मग परिपूर्ण आयुष्य भोगायला मिळते। काही वेळेला अपमृत्यू होतो, काही वेळेला रोग असतो, रक्तादी संबंधित रोग होतात, काही महाभयंकर रोग होतात, काही दुःख होतात, पीडा होतात। तर ह्याच्यात आपली कर्मकाहिणीसुद्धा जी आहे आपण जे वर्तमान करतो तेही निगडीत असते आणि त्याच्यानुसार मग आपल्याला फळ मिळतो। कुपथ्य केलं की आजार होणार हे नक्कीच आहे। एखादा संसर्गजन्य आजार होता तोही आपल्याला सहन करावा लागतो। म्हणजे हे सगळं कर्मगतीनुसारच अनुसार आहे असं आहे। आता आपण पाहणार आहोत पहिले मेष आणि वृश्चिक राशी। या अग्नितत्वाच्या राशी आहे, यांचा स्वामी मंगळ आहे आणि मंगळ हा रक्तादी संबंधित कार्यवाह करणारा कारक ग्रह आहे। आता ह्या तप्त राशी आहे, अग्निजन्य राशी आहे। याच्या देवी देवता पाहिलं तर प्रमुखतः सर्व देवी आहे, बहिरंबू आहे, मरी आहे। आता आपण पूर्वापारपासून जर बघितलं तर देवींना बहिरंबूला अमरावतीच्या जवळ एक बहिरंब स्थान आहे, तिथे तर मोठ्या प्रमाणावर बळी दिले जात होते। 4-5 किलोमीटर मांसाहार पडत होतात आणि तिथेच तो शिजवून खाल्ला जात होता किंवा वाटप करत होते। आता ती प्रथा हळूहळू कमी होत चाललेली आहे। परंतु कामाख्या देवी गुवाहाटी आसामला आजही प्रातःकाळी एक मोठा बळी दिला जातो, ती प्रथा आजही सुरू आहे। आता हे हळूहळू प्रथा प्रत्येक ठिकाणच्या कमी होऊ लागल्या असल्या तरी पण या ठिकाणी जर आपण ज्योतिषशास्त्राच्या नुसार जर केलं तर ह्या अग्नितत्वाच्या रक्तसंबंधित राशी आहे। म्हणून यांचे प्रमुखतः अधिकाधिक लोक मांसाहारी बघायला मिळतात। मांसाहारी बघायला मिळत असल्या कारणाने यांचा स्वभाव तापट कृती असा येतात। याच्यात शाकाहारी प्रमाणाचं फार कमी लोक असतात आणि शाकाहारी जर ह्या व्यक्ती राहायला गेले तर यांचं आयुष्यमान वाढते, सुखकारक होतात, बुद्धी वाढते, तेज वाढते, ही तितकंच आहे। त्यानंतर आपण वृषभ आणि तुला राशी घेऊ। वृषभ आणि तुला राशी ह्या जलराशी आहे, राधाकृष्णाची ही राशी आहे, इंद्रदेवतेची राशी आहे। आपल्याला जर ही व्यक्ती कशी आहे, काय आहे, तर जर शुक्र यांची देवता आहे, शुक्र नीचेचा असला, अष्टमात असला, बुधात्य योगात असला तर अशी व्यक्ती व्यसनाधीन असण्याची शक्यता असते। अर्ध गिर्द गर्द पान, तंबाखू, दारू, बियर बार, गांजा, अफू या तत्वाशी निगडीत अशा येतात। मग हे असलं की हा मांसाहारही सोबत असतोच। परंतु पूर्वीच्या काळी जर आपण जर बघितलं केलं तर आपली भारतामध्ये मोगलाई ज्या वेळेला आली त्यावेळेला मांसाहार आला आणि ब्रिटिश आले त्यावेळेला मग मात्र मद्यपान आलं। याच्या अगोदर आपला भारत देश संपूर्णतः 99% म्हटलं तरी चालेल, त्याच्याही वर म्हटलं तरी संपूर्ण शाकाहारी होतं। आणि म्हणून ह्या ठिकाणी आपण जर पाहायला गेले तर ही लोक दही, दूध, तूप, लोणी, ड्रायफ्रूट खाणारी असतात आणि याच्या तत्वाशी ही शांत विचाराची असतात। आणि याच्यात जर
मांसाहार असला, मद्यपान जर असलं तर मग हे तत्वाच्या निगडीच्या विरोधी वागणं यांचं असते. त्यानंतर आपण पाहणार आहोत मिथुन आणि कन्या राशी. मिथुन आणि कन्या राशी ह्या बौद्धिक राशी आहे, बुधात्य राशी आहे. याच्यात जर गुरु आला तर ते विद्यमान लोक असतात, सात्विक विचाराचे लोक असतात. म्हणून प्रवचनकार आपण पाहिले, भजनकार पाहिले, कीर्तनकार पाहिले, लेखक पाहिले, मोठमोठे लेखक झाले किंवा प्रेस मीडिया झाले, गुरुजन झाले, तर ह्या राशीमध्ये आपल्याला बघायला मिळतात. आता याच्यामध्ये सर्व शाकाहारी पदार्थाचा समावेश होतो, ड्रायफ्रूटचा समावेश होतो, म्हणून ही पूर्णतः शाकाहारी राशी मानली जाते. त्यानंतर कर्क राशी आणि सिंह राशी येते. कर्क राशीची चंद्रदेवता आहे आणि सिंह राशीची नारायण देवता आहे. बालाजी देवता आपण म्हणतो, विष्णू देवता आपण ज्याला म्हणतो ती नारायण म्हणून म्हणतो. तर ह्या सर्व राशी शाकाहारी आहे, याच्यात मांसाहाराचा समावेश होत नाही असं आपल्याला बघायला मिळते. त्यानंतर आपण या ठिकाणी बघितलं तर धनु आणि मीन राशी आपण जर बघितली तर धनु मीन राशीचे बालाजी, विष्णू, महालक्ष्मी, ब्रह्मदेव आणि दत्तगुरू प्रामुख्याने या राशीचे देवता असतात. आता या राशींकडे आपण बघितलं आणि या राशींच्या कथा आपण वाचण्यात किंवा याचे चारित्र्य बघितलं तर या संपूर्ण राशी शाकाहारी आहे. याच्यात लवलेशही मांसाहार नसतो. म्हणून आपण दत्त मंदिरामध्ये गेले, विष्णूच्या मंदिरात गेले, बालाजीच्या मंदिरामध्ये गेले, महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये गेले तर आपल्याला तिथे बळी देण्याची प्रथा मुळीच नाही आहे. म्हणून शक्यतो या राशींनी अंडंसुद्धा खाऊ नये, मांसाहार करू नये, शाकाहारी राहावं, म्हणजे तत्वाशी निगडीत तुम्ही राहाल. आता त्यानंतर मकर आणि कुंभ राशी. मकर आणि कुंभ राशीचा स्वामी तर शनी असतो आणि शिवान असतो, परंतु हा शिव संसारी आहे. शिवाच्या दोन भूमिका आहे. शिवाची एक अंतिम भूमिका आणि एक शिवाची संसारी भूमिका. संसारी भूमिकेमध्ये पार्वती आहे, गणपती आहे, कार्तिक स्वामी आहे, अशा आणि हा शिव आपल्याला गावातील शिव मंदिरात आढळतो. आणि जो महादेव मंदिर आहे, यमकारक जो आहे, तो आपल्याला मशानभूमीत असतो. म्हणून ह्या राशी बहुतेकांशी हे बघायला गेले तर या शाकाहारी राशीच आहे. यामध्ये कुठेही हिंसा वगैरे काही होत नाही आणि ह्या पूर्ण शाकाहारी असल्याकारणाने, शाकाहारी संबंधित राशी असल्याकारणाने आपण या ठिकाणी मकर राशी शांत राशी असते आणि शिवराशी ही कर्तृत्वान असते. कुंभ राशी ही कर्तृत्वान आहे, स्वकर्तृत्वान आहे, धाडसी विचाराची आहे. परंतु यासोबत मात्र यांनी कधीही मांसाहार न केल्याचा अतिउत्तम शाकाहारी राहिले तर आरोग्य संपन्न जीवन लाभते अशी आहे. अशा ह्या राशीचा प्रकार आपण पाहत असताना आता मांसाहार करा शाकाहार याच्याशी माझा काही संबंध नाही, हे ज्योतिषशास्त्राप्रमाणे सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. परंतु ज्योतिष तत्वानुसार जर वागलं तर यश संपादन होते, सुख संपादन होते, दीर्घ आयुष्य जीवन आपल्याला लाभते, एवढं मात्र नक्की. आजचा विषय इथेच संपण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि पुढच्या कार्यक्रमात नवीन विषय घेऊया.